अर्ली सक्सेस कुणाला नको असतं? सगळ्यांना लगेच सक्सेस पाहिजे असतं, लगेच रिझल्ट, इन्स्टंट रिझल्ट आत्ताच्या पिढीला पाहिजे असतो. पण हा चांगला असतो का? त्याबद्दल आपण आता व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आत्ताच्या पिढीमध्ये काय असं आहे माहिती आहे का, की प्रत्येकाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. कोणताही तुम्ही प्रोसेसमध्ये गेला की लगेच रिझल्ट पाहिजे. टाईम त्यांना टाईम घालवू वाटत नाही, त्यामध्ये प्रोसेसमध्ये टाईम घालवू वाटत नाही. त्यांना डायरेक्ट रिझल्ट पाहिजे असतो. पण आपल्याला प्रोसेसवर लक्ष दिलं पाहिजे. इन्स्टंट रिझल्ट जर तुम्हाला मिळाला ना तर तो टिकाऊ नसतो. तुम्हाला सांगायचं झालं, इन्स्टंट रिझल्ट मिळाला ना टिकाऊ जास्त नसतो. तुम्हाला तात्पुरता आनंद मिळतो. पण जर तुम्हाला हळूहळू सक्सेस जर मिळाला ना, थोड्या वेळाने तुम्ही जर तुमची प्रोसेस बघितली, तुम्ही जर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून तुम्ही जर बघितलं की आपण कशी इम्प्रूव्हमेंट करतो, आपण अजून काय काय केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम करून जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतो ना तर तो सक्सेस टिकाऊ असतो. तो सक्सेस टिकाऊ असतो. नाहीतर तो अर्ली सक्सेस मिळाला ना सक्सेस टिकाऊ नसतो. त्यामुळे आपण अर्ली सक्सेसवर जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. कन्सिस्टंटली आपल्याला आपण जे चांगलं काम करतोय, आपण जे काम करतोय त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून चांगल्या प्रकारे ते काम केलं पाहिजे आणि अर्ली सक्सेसच्या नादाला लागलं नाही पाहिजे. जेवढं तुम्हाला उशिरानं सक्सेस मिळेल, जेवढं तुम्हाला हळूहळू तुमच्या प्रयत्नात तुम्हाला हळूहळू यश मिळेल, त्या पद्धतीने तुम्हाला स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स पण येईल. स्वतःबद्दल एक आत्मविश्वास पण वाढेल तुमच्यामध्ये, की आपण काहीतरी करू शकतो. आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे, आपले व्हिडिओ चांगले पडत आहेत, आपण हे काम चांगलं करतोय, आता आपल्याला सक्सेस मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. हा कॉन्फिडन्स जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल ना तेव्हा तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रोसेसवर चांगल्या प्रकारे लक्ष द्या. अर्ली सक्सेसच्या नादाला जास्त लागू नका. तुम्ही जी प्रोसेस फॉलो करताय तीच करा. जर तुम्ही त्या पद्धतीने जर काम केलं ना, ज्या पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय, तर तुम्हाला आपोआप सक्सेस मिळेल. त्यामुळे तुम्ही रिझल्टकडे अजिबात लक्ष देऊ नका, अर्ली सक्सेसच्या अजिबात नादी लागू नका आणि जस्ट तुमची जी प्रोसेस आहे ती चांगल्या प्रकारे फॉलो करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.